सगळा अभ्यास झाला केमिस्ट्रीचा. तर हा आहे मला नेटवर्क वर खाली दिसतंय माझंच. थोड्या वेळ आपण कॅमेरा बंद ठेवूया. जरा स्टेबल झालं ना की पुन्हा मी कॅमेरा ऑन करते. ठीक आहे. आजचा पदार्थ केमिस्ट्रीचा आपला शेवटचा लेसन आहे हा. ह्याच्यामध्ये आपल्याला अनेक मानवनिर्मित पदार्थांबद्दलची माहिती घ्यायची आहे. आता या क्षणी मला खडकी गव्हर्नमेंट आश्रम स्कूल दिसते. खडकी गव्हर्नमेंट आश्रम स्कूल. तुम्हाला माझा आवाज येतोय का? एकमेकांशी बोलू नका. मला दिसतंय तुम्ही गप्पा मारताय मागे पुढे बघून. आपलं आहे लेसन नंबर 13. मानव निर्मित पदार्थ. 13 नाही, सॉरी 17. तर मानव निर्मित पदार्थ हा विषय आहे. आता तुमच्या आजूबाजूला शाळेमध्ये मला कोणत्या कोणत्या वस्तू दिसतात मी सांगते तुम्हाला बरं का. बाकीच्यांनी पण जर तुमचे कॅमेरे ऑन करा म्हणजे मला समजेल की तुमच्या आजूबाजूला काय काय आहे. पडदा आहे. मागच्या बाजूला मला वाटते काही टेबल आहेत. वरती खिडकी आहे. काय वरच्या बाजूला काही ट्यूबलाईट लावलेत का छतावरती? म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शनच्या पट्ट्या असतात तशा पट्ट्या दिसतात मागच्या भिंतीवरती. आणि मुलांच्या हातामध्ये काही वस्तू आहेत. म्हणजेच आपल्या आजूबाजूला मागे बहुतेक खुर्ची सुद्धा आहे. अनेक पदार्थ असतात जे अनेक गोष्टींनी बनलेले असतात. आता खाली एक कोणतीतरी वेगळी शाळा दिसते मला. काय बरं कॅमेरा ऑन केला होता. गुलाब या नावाने जे कोणी जॉईन झाले जरा कॅमेरा ऑन करा बरं. आपण डिस्कशन करतोय आपल्या आजूबाजूला कोणते कोणते पदार्थ असतात. गुड मुलींनो शाबाश. तुमचा वर्ग मला नीट दिसतोय. माझा कॅमेरा मी थोड्या वेळानंतर ऑन करेन. थोडं मला नेटवर्क अनस्टेबल दाखवते. सध्या तुमच्या वर्गामध्ये मला खिडक्या दिसत आहेत. अगं कशाला कॅमेरा बंद केला? ऑन कर. खिडक्या आहेत. चांगला प्रकाश येतोय. मागे काही काही चार्ट लावलेत बरं का. तुम्ही सगळे बेंचेसवर बसलात. आणखी तुमच्या आजूबाजूला वह्या पुस्तकं आहेत. अजून काय आहे बरं तुमच्या वर्गामध्ये? अच्छा, त्या इलेक्ट्रिसिटीच्या त्या पट्ट्या आहेत का तिकडे पण? वायरी असतात मागच्या भिंतीवर बघा. मागे तुमच्या मागे जिथे चार्ट लावलेत तिथे काय त्या कनेक्शनच्या पट्ट्या असतात ना तिकडनं पंखे बिंखेच्या वायरी जातात तशा काही पट्ट्या आहेत का? नाहीये. मला असं काहीतरी टी सारखं दिसतंय. मग ते काय लावलंय मागे? मागे काही चार्ट दिसतात बहुतेक. चार्टच आहेत का? टेप मॅन. काय आहे ते? टेप. टेप लावलेत. का बरं टेप लावलेत असे टीच्या आकाराचे? तिथं त्याला काही लावलं होतं का तुम्ही आधी? ओके. तिथे दुसरं काही लावलं होतं आधी त्यांनी. ओके, करेक्ट. माऊस पण आहे. पहिल्याच बेंचवर माऊस ठेवलाय. त्याच्यातनं ऑपरेट करतात ते सगळं. ग्रेट. तर या 2 शाळांमध्ये कोणत्या कोणत्या वस्तू दिसतात ते मी सांगितलं. बाकीच्या शाळांमधल्या लोकांना जर असं वाटत असेल की तुमच्या शाळा आणि तिथले काय काय पदार्थ आहेत ते इतरांना जरा दिसावे तर तुम्ही तुमचे कॅमेरा ऑन करा. कारण आपला आजचा विषयच हा आहे की आपल्या सभोवताली असलेल्या अनेक गोष्टी आणि त्या गोष्टींची निर्मिती. बर. HM शहादा किंवा खेकडा गव्हर्नमेंट आश्रम स्कूल किंवा काय गणोर गव्हर्नमेंट सेकंडरी स्कूल बहुतेक जे काय नाव दिसतं इथं अर्थ मला ते. तुम्ही जर तुमचे कॅमेरे ऑन करा 2 मिनिटं. इट्स अ गेम. माझ्या आजूबाजूला काय काय वस्तू मी तुम्हाला सांगते. तुम्हाला ते दिसणार नाही आता. थोड्या वेळानंतर जर मी कॅमेरा ऑन केला स्टेबल असेल नेटवर्क तर नक्की तुम्हाला कळतील. काही नाहीये. माझ्या ज्या स्टडी रूम मध्ये मी इथे आहे काच आहे, खिडकी आहे, त्याला लोखंडाचे बार लावलेत, पडदे आहेत. आणखी इथे जरा लाकडाच्या काही वस्तू आहेत. माझा लॅपटॉप आहे माझ्या समोर आता. मोबाईल आहे, वही पेन आहे, बरोबर. आणि खूप सारे कपडे आहेत. आजूबाजूला आपल्या कपडे असतात. सो असं खूप सारं सामान आहे. आणि पंखा, लाईट ह्या सगळ्या गोष्टी जशा तुमच्या रूम मध्ये तशा सगळ्या माझ्या आजूबाजूला सुद्धा आहेत. तर आपला जो महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या दैनंदिन वापराच्या वस्तू ज्या असतात त्या अनेक पदार्थांपासून बनलेल्या असतात. कधी लाकडाच्या, कधी प्लास्टिकच्या, कधी कापडाच्या, कधी काचेच्या, तर कधी त्या आपल्याला माहित नसलेल्या अशा कुठल्या तरी गोष्टीच्या बनलेल्या असतात. आपल्याला माहित नसेल नक्की हे कशाचं बनलेलं आहे. पण ह्या सगळ्या पदार्थांना आपण मानव निर्मित पदार्थ म्हणतो. बरोबर की नाही? पूर्वीच्या काळी जेव्हा आपण अश्मयुगात होतो त्यावेळेला आपल्याला आपल्या स्वतःच्या शरीराचं थंडी, पाऊस, ऊन ह्याच्यापासून संरक्षण करण्याकरता कपडे शिवता येत नव्हते. अरे अजून धडा सुरू झालेला नाही, टेन्शन घेऊ नका. मी सांगेन तुम्हाला 17वा धडा आहे. आणि असे धड्यामध्ये उघडून बघण्यासारखं सध्या काही नाही. मी स्क्रीनवर सगळं दाखवणारच आहे. टेन्शन घेऊ नका. तर
सांगायचा मुद्दा असा आहे की जेव्हा आपण अश्मयुगात होतो तेव्हा आपल्याला काही कपडे बिपडे कसे शिवायचे, कसे घालायचे, कसे बनवायचे हेच माहित नव्हतं. मग आपण काय करायचो, झाडांची पानं असतील किंवा प्राण्यांची कातडी असेल ह्याचा वापर करत करत होतो आपल्या स्वतःच्या कपड्यांच्या रूपामध्ये वापरण्यासाठी. पण आजकाल अशी परिस्थिती नाहीये. आता आपल्याकडे लोकरीचे कपडे आहेत, आता आपल्याकडे सिल्कचे कपडे आहेत, कॉटनचे कपडे आहेत. म्हणजे कपडेच एक विषय जरी आपण घेतला तरी आपल्याकडे त्याची किती व्हरायटी आहे. ह्या सगळ्या गोष्टी मानवनिर्मित पदार्थामध्ये येतात. आपल्याकडे पूर्वी अश्मयुगात जर आपण गेलो परत एकदा, तर आपल्याला जेवण करण्याकरता आपण काय करायचो, डायरेक्ट प्राण्यांना मारून खाऊन टाकायचो. कारण काय, अश्मयुगात होतो ना आपण. आपण बाकीच्या सगळ्या प्राण्यांसारखे प्राणीच होतो फक्त. मग स्वतःची भूक भागवण्याकरता दुसऱ्या प्राण्यांना मारायचं आणि खाऊन टाकायचं. त्याच्याकरता लागणारी शस्त्र बनवायची आणि कुठल्या तरी गुहेत जाऊन राहायचं. असं आपलं इतर प्राण्यांसारखं आयुष्य होतं. पण जसजसं आपण शहाणे होत गेलो, माणूस होत गेलो, तसतसं आपण धातूंचा विचार केला, वापर केला, शोध लावले त्याच्यामध्ये. आणि मग अनेक धातूच्या, तुम्हाला माहिती आहे ना, अश्मयुगानंतर धातू युग आलं. धातूच्या पदार्थांचा वापर आपण करायला सुरुवात केली. मग मानवनिर्मित पदार्थामध्ये जशा दगडाच्या वस्तू होत्या ना, तशाच धातूच्या वस्तू आल्या. कापडाच्या, लाकडाच्या, दगडाच्या, बरोबर? अशा अनेक वस्तू आपण खूप पुरातन काळापासून वापरत आलोय. हा आपल्या उत्क्रांतीचा एक दाखला आहे. आता मानवनिर्मित पदार्थ आपल्या दैनंदिन वापरातले, आता आपल्या 21व्या शतकातले कोणते कोणते असतात बघा, चित्र बघा, सगळं एकत्र आहे त्याच्यामध्ये. काही लाकडाच्या वस्तू आहेत, काही फळं, पानं, फुलं, बरोबर, काही प्लास्टिकच्या वस्तू, प्लास्टिकच्याच वस्तू खूप जास्त आहेत, काही रबराच्या वस्तू आहेत, बरोबर, काही काचेच्या वस्तू. हा जो गॉगल आहे त्याची जर काच प्लास्टिकची नसेल तर ती काचेची असेल, हो की नाही. अशा अनेक वस्तू आपल्या आजूबाजूला असतात. ह्या सगळ्या आपण बनवलेल्या वस्तू आहेत. ह्या कुठल्या झाडाला लागत नाही. झाडाला गॉगल लागलाय किंवा बॉल लटकलाय वगैरे असं काही आपण कुठं बघितलेलं नाहीये. निसर्गामध्ये मिळणारे पदार्थ हे जसे असतात तसे आपण बऱ्याचदा वापरतो किंवा त्याच्यावर प्रक्रिया करतो आणि मग मानवनिर्मित पदार्थ बनवतो. तर ह्या सगळ्या मानवनिर्मित पदार्थांना बनवण्याकरता आपल्याला काही प्रोसेस कराव्या लागतात, म्हणजे त्याच्यावर काही क्रिया कराव्या लागतात. झाडापासून मिळणारं लाकूड तुम्ही घेतलं आणि म्हणालात की आम्ही त्याने लिहिणार आहे, तर फार फार तुम्ही मातीत लिहू शकाल किंवा चिखलामध्ये काहीतरी फूल काढू शकाल. पण तुम्हाला वहीवर लिहिण्याकरता लाकूड नाही ना चालणार. त्या लाकडावर तुम्हाला काहीतरी प्रक्रिया करावी लागेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे ग्रॅफाईट असते की नाही, म्हणजे आपण त्याला लीड म्हणतो, लेड पेन्सिलचं, ते टाकावं लागेल. म्हणजेच तुम्हाला लिहिण्याकरता त्या लाकडामध्ये बदल करावे लागतील. दुसरं उदाहरण सांगते. खूप जुनं झाड आहे, त्याचं वाळलेलं लाकूड आहे, असे मोठे मोठे ओंडके असतात बघा, असं मोठं मोठं जे लाकूड असतं ते आम्ही घरी घेऊन आलो. आम्ही याचा वापर फर्निचर म्हणून करणार आहे असं म्हटलं तर काय लाकडावर जाऊन बसायचं आपण. बरोबर आहे, काही ठिकाणी ते एक ॲज अ फॅशन किंवा असं अँटिक पीस म्हणून वगैरे कुठेतरी ठेवलेलं तुम्ही बघितलेलं असेल. पण ते अँटिक म्हणूनच बरं दिसतं. आपल्या घरामध्ये आपण अशा वाकड्या तिकड्या झाडावर किंवा फांदीवर जाऊन बसत नाही आजकाल. आपल्याकडे त्याच्याकरता विशिष्ट लाकडाच्याच बनलेल्या फर्निचरची निर्मिती झालेली असते. बरोबर की नाही, मला खरं सांगा. झोपण्याकरता आपण लाकडाचे बेड वापरतो किंवा त्या लाकडाच्या खुर्च्या असतात, डायनिंग टेबल असतात. लाकूड कुठून मिळालं? निसर्गामधूनच मिळालं, पण त्याच्यावर आता आपण प्रक्रिया केली. त्याच लाकडापासून आपण कपाट बनवतो, बरोबर? आणि त्याच लाकडापासून तुमची पेन्सिल बनते. याच झाडांपासून आपल्या या झाडांपासून आपल्या वह्यांची पानं, पुस्तकाची पानं, पुठ्ठे, बरोबर, वेगवेगळ्या प्रकारचे पेपर सगळे बनतात. घेतोय सगळं आपण निसर्गाकडूनच, पण त्याच्यावर प्रक्रिया करतोय म्हणून आपण त्यांना म्हणतोय मानवनिर्मित पदार्थ. या धड्यामध्ये एवढ्या सगळ्या मानवनिर्मित पदार्थापैकी आपण 3च मानवनिर्मित पदार्थांवरती फोकस करणार आहे. सगळ्यात पहिले आहे काच, प्लास्टिक, थर्मोकॉल. हे काय आहे हे समजून घेणं. आपल्याला ह्याच्यामध्ये प्लास्टिक, थर्मोकॉल आणि काच या 3 वेगवेगळ्या मानवनिर्मित पदार्थांचा अभ्यास सांगितलाय आणि हा आपला केमिस्ट्रीचा शेवटचा धडा आहे. मानवनिर्मित पदार्थ हे आपल्या नैसर्गिक पदार्थांवरती प्रयोगशाळेमध्ये संशोधन करून कारखान्यामध्ये ते मोठ्या प्रमाणामध्ये बनवले जातात. उदाहरणार्थ प्लास्टिकची निर्मिती हा आपल्या मानवी उत्क्रांतीमधला एक खूप मोठा मैलाचा दगड आहे. प्लास्टिकमुळे आपलं दैनंदिन आयुष्य, आपलं दैनंदिन गरजेच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा आपलं जे दैनंदिन आयुष्य आहे ते खूप बदलून गेलं. का बरं?
पूर्वी धातुयुग होतं. आपण खूप जसं धातूंचा वापर करतो. धातू नाहीतर लाकूड, बरोबर? अशा सगळ्या जड वस्तूंचा वापर आपल्याकडे केला जायचा. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते. पूर्वी लोखंडाच्या खुर्च्या होत्या. तुमच्या घरी तुमच्या आई-बाबांना किंवा आता तुमच्या शाळेमध्ये कुठल्या शिक्षकांना पण तुम्ही विचारून बघा. त्यांच्या लहानपणी लोखंडाच्या खुर्च्या त्यांनी पाहिल्यात का? बरोबर? किंवा लाकडाच्या असायच्या. लाकडाच्या नाहीतर जसं मी म्हटलं जड पदार्थांच्या. एक खुर्ची इकडून तिकडे न्यायची म्हटली, बऱ्यापैकी जड. कारण एक तर त्या चांगल्या लाकडाच्या किंवा चांगल्या जड अशा लोखंडाच्या बनलेल्या असायच्या. बरोबर? पण आता आता त्याचं ऑप्शन आपल्याकडे आहे प्लास्टिक. आता जी तुम्ही प्लास्टिकची खुर्ची तुमच्या शाळेमध्ये असेल, तुम्ही बघितली असेल, त्याला नर्सरीतला मुलगा पण उचलून नेऊ शकतो. वय असं 3-4 वर्ष. सांगायचा मुद्दा, पूर्वीच्या वापरातल्या वस्तूंना एक चांगला पर्याय, स्वस्त पर्याय, हलका-फुलका पर्याय आणि दुसरा म्हणजे कुठला तरी काही फार त्रास होणार नाही, इझिली मिळून जाईल असा पर्याय पूर्ण जगामध्ये प्लास्टिकच्या रूपाने आपल्या समोर आला. प्लास्टिक आपला मित्र तर आहे, पण तोच आपला खरा शत्रू पण आहे. कारण काय? प्लास्टिकचं विघटनच होत नाही. हा पहिला मुद्दा. मानवनिर्मित पदार्थामधला पहिला मुद्दा प्लास्टिक जो आपण बघणार आहे. या चित्रामध्ये पण बघा ना, ही एक सेक्शन तुम्ही जर सोडून दिला हा, तर इथे खूप साऱ्या गोष्टी, मॅक्झिमम सगळ्या गोष्टी ह्या प्लास्टिकच्याच बनलेल्या आहेत. म्हणजे प्लास्टिक हा आपला कारण नकळतपणे आयुष्यामध्ये इतका सगळीकडे आपण वापरतो ना, आपल्या अगदी मोबाईलचं कव्हर पण प्लास्टिकचं असतं. मोबाईल मधलेच काही घटक हे प्लास्टिकचे असतात. आता प्लास्टिक तुम्हाला माहित नसेल किंवा असेलही, काही चायना वगैरे सारख्या देशामध्ये प्लास्टिकचा तांदूळ आणि प्लास्टिकची कोबी, कोबी फ्लॉवर असतो, फ्लॉवर नाही, पत्ताकोबी असे प्लास्टिकचे बनवले जातात आणि लोक ते खातात. म्हणजे आपल्याला कळतही नाही की आपण प्लास्टिक खातोय. असेही काही काही प्रयोग जगामध्ये सुरू आहेत. हे पदार्थ आपल्या मानवी गरजा भागवण्याकरता विशिष्ट उपयोगाचे आहेत का? त्याचे गुणधर्म तसे आहेत. आता बघा, आपण जाऊ पुढे एकेका टप्प्याचा अभ्यास करायला. हे बघा, हा प्लास्टिकचा कचरा किती मस्त आहे ना, रंगीबेरंगी. एवढं काय काय पडलंय त्याच्यामध्ये प्लास्टिकचं. प्लास्टिकच्या बाटल्या, झाकणं, आणखीन काय वाकड्या तिकड्या काही ट्रे आहेत त्याच्यामध्ये. मुख्यतः प्लास्टिकचा कचरा हा प्लास्टिकच्या बाटल्यांमुळेच होतो आणि प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे होतो. बरोबर? या प्लास्टिकची व्याख्या काय आहे बरं? आकार्यता गुणधर्म असणारे आणि सेंद्रिय बहुवारिकापासून बनवलेले मानवनिर्मित पदार्थ म्हणजे प्लास्टिक. बरोबर? हे प्लास्टिक म्हणजे काय आहे? आकार्यता, अकार्यता नाहीये, ते आकार्यता आहे. आकार देण्याचा गुणधर्म. तुम्ही प्लास्टिक पासून जसं मी मगाशी म्हणलं खुर्ची पण बनवू शकता. प्लास्टिक पासून पिशवी पण बनवू शकता. बाटली पण बनवू शकता. प्लास्टिकच्या तुम्ही बाटल्या बनवू शकता. औषधांच्या झाकणांना पण ते नाही का आपण 5 ml 10 ml मोजण्याकरताचे ते बुच्चन बनवू शकता. लाईटाची बटणं ही सुद्धा प्लास्टिकची, खेळणी पण असतात प्लास्टिकची. तर प्लास्टिकला तुम्ही जो हवा तो आकार देऊ शकता. त्याचा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे आकार्यता. बरोबर? आणि ते कसं बनलेलं असतं? सेंद्रिय बहुवारिक म्हणजे ऑर्गॅनिक पॉलिमर्स. छोटे 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 एक एक भाग एकमेकांना जोडून एक अशी मोठीच्या मोठी साखळी बनते. त्याला म्हणतात बहुवारिक. ह्याचं उदाहरण तुम्हाला मी सांगते. तुम्ही मोत्याची माळ बघितली आहे का? किंवा झेंडूच्या फुलांचा हार किंवा तोरण. एकसारख्याच झेंडूच्या फुलांना तुम्ही एका रांगेमध्ये जेव्हा माळून असं समोर ठेवता, एक मोठ्याच्या मोठा हार करून ठेवता, तेव्हा एक 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 जे फुल आपण त्याच्यामध्ये माळतो की नाही, त्याला आपण काय म्हणायचं? एकवारिक म्हणजे मोनोमर. आणि त्याच्यापासून जो पूर्ण हार तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? बहुवारिक म्हणजे काय? पॉलिमर. ह्याचा अर्थ काय आहे? की हे जे प्लास्टिक आहे ना, त्याच्यामध्ये असे छोटे 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 एक एक करून मोठ्याच्या मोठ्या साखळ्या असलेले सेंद्रिय बहुवारिक आहेत. सेंद्रिय म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आहे, त्याला म्हणतात जनरली सेंद्रिय बहुवारिक. अर्थातच मानवनिर्मित आहे. प्लास्टिक कुठल्या देवाने किंवा निसर्गाने स्वतःहून बनवलेला नाहीये. ते आपणच आपल्या गरजेकरता प्लास्टिक बनवलेलं आहे. आता या प्लास्टिकचे प्रकार कोणते? 2 महत्वाचे प्रकार आहेत. एक आहे थर्मोप्लास्टिक, दुसरं आहे थर्मोसेटिंग. थर्मोसेटिक
सेटिंग प्लास्टिक आणि थर्मोप्लास्टिक. पहिलं आहे थर्मोप्लास्टिक. त्याचं नाव मराठीमध्ये आहे उष्मामृदू. नावातच अर्थ आहे. त्याला उष्मा दिली की ते मृदू होतं. म्हणजे समजा एखादी कुठलीही प्लास्टिकची प्लेट किंवा खेळण्यामधला एखादा कोणता तरी भाग तुम्ही घेतला आणि त्याला तुम्ही जाळलं तर काय होतं, ते वितळून जातं आणि त्याच्या खाली खाली तुम्हाला थेंब पडल्यासारखं वाटतं. उष्णता दिली की ते मृदू होतं आणि तेच लिक्विड तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी कंटेनरमध्ये टाकलं तर ते त्या आकाराचं बनून जातं. म्हणजे त्याला तुम्ही वारंवार वापरू शकता. ते उष्मा मृदू आहे. दुसरं आहे थर्मोसेटिंग म्हणजे उष्मा दृढ. एकदा उष्मा दिली आणि त्याला एक आकार दिला की त्याला तुम्ही परत बदलू शकत नाही. उदाहरणार्थ आपल्याकडे जे आपलं लाईटाची जी बटणं असतात बघा, ऑन ऑफ करायला किंवा ते रेग्युलेटर जे असतात किंवा आपल्याकडे नॉनस्टिक तवे असतात, आपण त्याच्यावर डोसे वगैरे बनवतो. तर त्याच्याकरता त्या तव्याचं हँडल जे असतं की नाही काळ्या रंगाचं, बरोबर? ते असतं थर्मो सेटिंग. एकदा बनलं की बनलं. परत त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. तुटून जाईल ते, पण ते वितळणार नाही, त्याला परत बनवता येणार नाही. मग आता प्लास्टिकचे गुणधर्म काय असतात? हे प्लास्टिक गंजत नाही, विघटित होत नाही. हवेतील आर्द्रता, उष्णता, पाऊस यांचा परिणाम त्याच्यावर सहजासहजी होत नाही. तर तुम्ही कोणताही रंग देऊ शकता, त्याला कोणताही आकार देऊ शकता. उष्णता आणि विद्युतचा तो दुर्वाहक आहे आणि वजनाने एकदम हलका आहे. हे याचे सगळे फार महत्वाचे गुणधर्म आहेत. प्लास्टिक गंजत नाही, ही किती चांगली गोष्ट आहे. आता लोखंडाची बादली आणि प्लास्टिकची बादली अशा दोन गोष्टी आपण जर घेतल्या समजा, तर जी लोखंडाची बादली आहे ती वापरून वापरून ना जरा गंजून गेलेली असते. प्लास्टिकची बादली वर्षानुवर्ष चांगली टिकते. तुम्ही त्याला स्वच्छ घासून पुसून नीट ठेवा. ती बादली ह्या जुन्या बादलीपेक्षा, लोखंडाच्या बादलीपेक्षा जास्त चमकेल. दुसरं, जसं मी मगाशी म्हणलं होतं, लोखंडाची बादली बादली त्यात पण पाणी टाकून त्याला उचलून न्यायला कोणतरी मोठा माणूस गरजेचा असतो. पण एखादी प्लास्टिकची बादली पाणी टाकलं असेल तर उचलून नेण्याकरता अगदी छोटी मुलं पण इझिली ते काम करू शकतात, कारण त्याचं वजन बऱ्याच अंशी कमी असतं. बरोबर? नंतर त्याला कोणत्याही हवेतला आर्द्रता, उष्णता, पाऊस वगैरे यांचा त्याच्यावर कशाचाच परिणाम होत नाही. आता उदाहरण तुम्हाला मी सांगते. आपल्याकडे गाड्यांचे कव्हर प्लास्टिकचे असतात. टू व्हीलर, फोर व्हीलर बरोबर? ह्यांचे कव्हर आपण बाहेर आपल्या ज्या गाड्या असतात ठेवलेल्या पार्किंगमध्ये, बरेच दिवस आपण जर ती गाडी वापरणार नसू, आपण त्याला कव्हर लावून टाकतो. ते कव्हर ना कोणत्या तरी प्लास्टिकचे बनलेले असतात. हं? तर त्या प्लास्टिकचा वापर त्या गाडीच्या आपण संरक्षणाकरता करतोय. बाहेर जिथे उघड्यावर आपली गाडी ठेवलेली आहे, तिथे पाऊसही पडू शकतो, कडक ऊनही पडत असतं आणि बाहेर थंडी पण असतेच ना. आपल्या घरातच आपल्याला जरा गरम वाटतं, पण घराच्या बाहेर पडलं की बघा गारवा असतो. शिवाय हवा, धूळ, हो की नाही? प्रदूषण या सगळ्याचा परिणाम त्या प्लास्टिकवर होतो का? नाही, खूप कमी होतो. खूप कमी होतो. म्हणजेच काय, सहजासहजी यापैकी कुठल्याच घटकाचा परिणाम आपल्या प्लास्टिकच्या वस्तूंवर होत नाही. हां, कालांतराने त्या खराब होतात. एकसारखं त्याच्यावरती किती प्रमाणावर तुम्ही उष्णता दिली आहे, दाब दिलाय, तर तुटतात पण. पण ह्याचा अर्थ असा नाहीये, की तुम्ही ते वापरू शकत नाही. बरोबर? त्याला तुम्हाला कोणताही रंग देता येतो. उदाहरणार्थ, तुम्हाला हिरव्या रंगाचं फूल आणि दांडी असं काहीतरी दाखवायचंय मुलांना. तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी म्हणजे वेगवेगळ्या रंगांच्या गोष्टी प्लास्टिकच्या फुलांच्या रूपात तुम्ही कधी गेला असाल तर त्या कुंड्या असतात बघा, अशा रेडीमेड प्लास्टिकच्या कुंड्या असतात. ती कुंडी पण प्लास्टिकची असते, त्यातली फुलं पण प्लास्टिकची असतात. पिवळी, जांभळी, अगदी काळ्या रंगाची फुलं सुद्धा त्याच्यामध्ये मिळू शकतात आपल्याला. म्हणजेच काय? कारण की त्याला तुम्ही कुठला रंग दिला तरी प्रॉब्लेम काय आहे? त्याला ॲब्सोल्युटली काही कलर नाहीये स्वतःचा. तुम्ही जो रंग द्याल, त्या रंगाच्या त्या वस्तू बनतात. आकार येता आपण मगाशीच बघितलं, कुठलाही रंग, कुठलाही आकार आपण त्याला देऊ शकतो. उष्णता आणि विद्युत ह्याचा दुर्वाहक ही फार महत्वाची प्रॉपर्टी आहे बरं का. बघा, आपलं हे जे प्लास्टिक आहे ना प्लास्टिक, हे तुम्हाला हे माहिती आहे का, की माझा आवाज येतोय ना तुम्हाला? हॅलो? येस. येस.
तेच म्हटलं आहेत का जागे चेक करण्याकरता बघत होते. बरं, आपलं हे जे काही प्लास्टिक आहे त्याचा आणखी खूप महत्वाचा वापर होतो. आपल्या प्लास्टिकच्या वायर असतात त्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी पास होत असते. ह्या ज्या वायर असतात ना आतल्या त्या असतात कॉपरच्या वायर्स. प्लास्टिकचं कोटिंग असं का बरं? प्लास्टिक खूप स्वस्त आहे म्हणून, रंगीबेरंगी असं म्हणून? ह्यापैकी कुठलंच त्याचं खरं उत्तर नाही. त्याचं खरं उत्तर आहे प्लास्टिक हा विद्युत आणि उष्णता या दोघांचा काय आहे दुर्वाहक आहे. तुम्ही हातामध्ये ग्लोव्ज घालून प्लास्टिकचे किंवा त्या प्लास्टिकच्या वायरींना वरून हात लावला तरीही काहीही प्रॉब्लेम होणार नाही, कारण आतमध्ये जो मेटल आहे तो लपला गेलाय वरच्या प्लास्टिकच्या आवरणामुळे. आतमधून तर त्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी वाहून दिली जाते, पण त्या प्लास्टिकच्या आवरणामुळे तीच जी काही इलेक्ट्रिसिटी आहे ती आपल्या शरीरापर्यंत पोहोचत नाही, कारण प्लास्टिक त्याला तिथे येऊच देत नाही. ते इन्सुलेट करतं, म्हणजे त्याला बंद करून टाकतं प्रवाह त्याचा. म्हणूनच त्याला काय म्हटलं आहे की ते उष्णता आणि विद्युतचं दुर्वाहक आहे. आणि हे काय असतं वजनाला हलकं असतं. हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, बरोबर? आपल्याला एखादा धातूचा किंवा लाकडाच्या किंवा अशा कुठल्याही जड जुन्या वस्तूंना पर्याय म्हणून जेव्हा आपण प्लास्टिक बघतो तेव्हा ते काय होतं वजनाने हलकं होतं, कोणी पण ते वापरू शकतं. पूर्वी ना आणखी तुम्हाला आता मी एक उदाहरण सांगते की प्लास्टिक आपल्याला खरंच किती मदत करत. पूर्वी डबे स्टीलचे डबे यायचे. तुम्हाला माहिती असेल तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी शाळेमध्ये कधीतरी स्टीलचे डबे नेले असतील. त्या स्टीलच्या डब्यांमध्ये ना एक प्रॉब्लेम असा असतो की त्यातनं भाजी किंवा तेल असं गळतं, बरोबर? कारण हे जे काही स्टीलचे डबे असतात की नाही ते काही एकमेकांना पक्के बसत नाही. ते धातूचे बनलेले असतात ना, तर ते काही एअरटाईट खूप खूप स्ट्रॉंगली एअरटाईट होत नाही. अगदी छोटीशी जरी फट असेल तरी पण त्यातनं रस्सा भाजी असेल तर त्याचा रस बाहेर पडतो, नाही तर तेल बाहेर पडतं, हो की नाही? खीर वगैरे तर आपण त्याच्यामध्ये देणं रिस्कीच असतं, हल्लं की ते आपोआप बाहेरच यायला लागतं. पण त्याचा पर्याय म्हणून प्लास्टिकचे डबे आले. त्याच्यामध्ये पण त्याचे ब्रँड आले. तुम्हाला माहिती असेल तर अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत ज्या एअरटाईट डब्बे बनवतात, त्या पण प्लास्टिकच्या. मग शाळेमध्ये नेण्याकरता किंवा प्रवासात नेण्याकरता किंवा डब्बा म्हणून कुठलेही पदार्थ नेण्याकरता त्या स्पेशल डब्यांचा मऊ प्लास्टिकचा असा वेगळा वापर केला गेला. त्याच्यामुळे तुम्ही आता कुठलीही भाजी कुठलंही अगदी तेल जरी नेलं तरी पण त्यातनं ते बाहेर येत नाही, बरोबर? म्हणजेच काय, जिकडे आपल्याला धातूच्या वस्तू वापरताना लिमिटेशन येतात तिथे तिथे सगळीकडे आपल्याला आता प्लास्टिकचा चांगला पर्याय मिळाला. पण प्लास्टिक ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स वरती सोल्युशन आहे, बरोबर? शिवाय एक स्टीलचा डब्बा आपण घ्यायला गेलो तर तो कमीत कमी 200-300 रुपयाचा तरी येतोच, अगदी साधा आणि छोटा. प्लॅस्टिकचा 200-300 रुपयामध्ये 2-3 डब्बे येतील, इतकं ते स्वस्त असतं. वेगवेगळे रंग असतात आणि बऱ्यापैकी त्याच्यामध्ये व्हरायटी असते. हे तुम्ही जर कधी प्रवासात जाण्यासाठी तुमचे किंवा एखाद्या दुकानात जाण्यासाठी म्हणून डबे बघितले तर तुम्हाला समजेल की डब्यांचे किती वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजेच काय, गरजेप्रमाणे आपण त्याच्यामध्ये बदल करू शकतो. हा त्याचा सगळ्यात महत्वाचा आणखी एक रोजच्या वापरातला गुणधर्म आहे. असं हे प्लास्टिक आपल्याला किती किती मदत करतं बघा. आता आपल्याला बघायचंय या प्लास्टिकचे प्रकार आणि उपयोग. ह्याच्यामध्ये आपण 2 प्रकारचं जे प्लास्टिक बघितलं की नाही, थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग, त्यांच्याबद्दलची आता सगळी माहिती आहे बघा. थर्मोप्लास्टिक म्हणजे काय? आपण बघितलं होतं की ते एकदा बनलं की त्याला आपण परत बनवू शकतो, म्हणजे उष्ममृदू थर्मोप्लास्टिक. आता ह्याच्यामध्ये पहिलं उदाहरण आहे पीव्हीसी. पीव्हीसी पाईप तुम्ही ऐकलं असेल, पॉलीविनाइल क्लोराईड म्हणजेच पीव्हीसी. हे पीव्हीसी म्हणजे काय, पॉली विनाइल क्लोराईड. विनाइल क्लोराईड हा त्याचा मोनोमर आहे आणि पॉली म्हणजे असे एका अणुसारखे खूप सारे अणू, म्हणजे एक एक मोनोमर त्याला येऊन जोडले गेले. अणू नाही म्हणता येणार त्याला, रेणूच असतात ते मोठे मोठे, ठीक आहे? तर जसं की एक एक मणी माळून आपण जसं मगाशी बोललो होतो की नाही, एक एक मणी माळून आपण एक मोत्याची माळ बनवली, तसंच विनाइल क्लोराईड हे एक मणी आहे. असे खूप सारे मणी म्हणजे पॉलीविनाइल क्लोराईड एकमेकांना जोडले गेले की बनतं ते प्लास्टिक. आता हे एकदा बनलं आणि तुटलं, खराब झालं की तुम्ही त्याच्यापासून नव्याने पुन्हा ते बनवू शकता. कुठे कुठे वापरलं जातं? पाईपांमध्ये, बाटल्यांमध्ये, विद्युत वाहक तारांची उपकरणं किंवा आवरणं. आत्ताच बोललो ना आपण, आपल्याला शॉक नाही बसत आपण जेव्हा त्या वायरींना हात लावतो. शॉक कधी बसतो? मेटलला आतमध्ये धक्का लागला की शॉक बसतो.
प्लॅस्टिकला हात लावून काहीही प्रॉब्लेम होत नाही. उलट जे इलेक्ट्रिशियन म्हणून किंवा इलेक्ट्रिसिटीची कामं करणारे लोक असतात ना, ते नेहमी पायामध्ये प्लॅस्टिकच्या चपला घालतात. कारण अर्थ आपल्या आपल्या शरीरामधनं आपलं शरीर जे आहे ना, हे विद्युत वाहक आहे. बरोबर? इलेक्ट्रिसिटी वाहून नेली जाते आपल्या शरीरातनं आणि सरळ अर्थकडे जाते आणि मग आपल्याला शॉक बसतो. पण तो जो सर्किट ब्रेक झाला, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जरी आलेली इलेक्ट्रिसिटी खाली गेलीच नाही, तर आपल्याला शॉक बसत नाही. त्याच्याकरता आपण काय करतो? पायामध्ये प्लास्टिकच्या वस्तू घालायच्या, जेणेकरून ते सर्किटच ब्रेक होईल. ते खाली पण जाणार नाही आणि आपल्याला पण काही होणार नाही. मग आहे पॉलिस्टायरीन म्हणजे PS. विद्युत उपकरणांचे उष्मारोधक भाग, सीडी कव्हर एक्सेट्रा. पॉलिस्टायरीन म्हणजे PS. याचा उपयोग कुठे होतो? विद्युत उपकरणांचे उष्मारोधक भाग. बरोबर? उष्मारोधक म्हणजे जास्त गरम झालं की ते त्याचं सर्किट आपोआप ब्रेक होतो. उदाहरण बघा, पूर्वी वॉटर हीटर यायचे. ते वॉटर हीटर म्हणजे आपल्या घरामध्ये आंघोळीला पाणी गरम करायला वॉटर हीटर असतं ना, ते. त्या वॉटर हीटर मध्ये काय व्हायचं? जेव्हा आपण त्याला ऑन करतो, तेव्हा पाणी त्याच्यामध्ये गरम होत राहतं. पूर्वीचे वॉटर हीटर असे होते, की जर तुम्ही ते चुकून बंद करायला विसरलात, म्हणजे ऑन राहिलं. कुणाला काही बोलायचंय का? माईक ऑन काय बोलायचंय का कोणाला? माईक ऑन केला होता. बरं. तर तर ते पूर्वीचं जे मी मगाशी तुम्हाला सांगत होते, वॉटर हीटर. ते बाथरूममध्ये लोकं बसवायचे पूर्वी आणि त्यात पाणी गरम करण्याकरता म्हणून हौशेने लावायचे पण. पण काही वेळेला लोकांना हे समजलं, की चुकून जर आपलं बटन ऑन राहिलं, तर त्याचा ब्लास्ट होतो. म्हणजे घरामध्ये एक छोटा बॉम्ब ठेवल्यासारखंच होतं ते. मग त्याच्यावरती बराच अभ्यास झाला, रिसर्च झाला आणि लोकांना समजलं, की हे होऊ शकतं. लाईट गेलेत एखाद्या वेळेला. तो लाईट लागतच नाही आणि तसंच ते ऑन राहून जातं आणि ऑफिसला गेलेले लोक संध्याकाळीच घरी येणार. तोपर्यंत त्या घरात ब्लास्ट झाला तर काहीही होऊ शकतं. म्हणजे ते ऑटोमॅटिक बंद व्हायला पाहिजे. विद्युत उपकरणांमध्ये स्वतःच उष्णता रोधक काहीतरी टाकलं पाहिजे, जेणेकरून ते सर्किट ब्रेक होईल आणि त्या वस्तू फुटणार नाही. आतलं जे काही आहे ते डिस्कनेक्ट झालं सर्किट त्याचं, की पाणी जितकं गरम आहे तितकं गरम राहू दे किंवा बाकीच्या वस्तू ज्या सुरू आहेत आतल्या त्या तितक्या राहू दे, पण पुढचं काहीही होऊ नये म्हणून त्याला तिथे उष्मारोधक वस्तू टाकतात. बरोबर? त्या असतात पॉलिस्टायरीनच्या. मग आहेत सीडीचे कव्हर. सीडी नावाची एक गोष्ट पूर्वीच्या काळी ह्या जगामध्ये अस्तित्वात होती. त्या सीडी मध्ये पिक्चर असायचे, गाणी असायची, भरपूर काही काही व्हिडिओ असायचे. त्याला सीडी असं म्हणायचे. ते सीडी प्लेअर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट पूर्वीच्या काळी, जसं मी म्हणलं, हे त्या काळातली गोष्ट आहे जेव्हा कॉम्प्युटर वगैरे हळूहळू डेव्हलप झाले आणि लोकांना कळले की आपण कॉम्प्युटर वगैरे वापरू शकतो. त्या काळामध्ये आलेले हे सीडी आणि सीडी कव्हर आणि सीडी प्लेअर हे शब्द आहेत. तर त्या सीडी प्लेअर मध्ये सीडी टाकली की त्यातनं आपल्याला पिक्चर बघायला मिळायचं. आजकाल तसं काही करायची गरज नाहीये. फोन सुरू केला की पिक्चर काय, गाणी काय सगळंच दिसतं, बातम्या पण दिसतात. पण पूर्वी प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ असायची, एक चॅनल असायचं काहीतरी. जसं की बातम्या बघायच्या असतील तर सह्याद्रीवरती बातम्या बघायच्या किंवा डीडी नॅशनल वरती बातम्या सुरू असायच्या. 9 वाजता, 8 वाजता, 7 वाजता अशा काहीतरी ठरलेल्या वेळा होत्या. आजच्या सारखं नाहीये. रात्रंदिवस न्यूज चॅनल वरती काही ना काही येतच असतं. आता तुम्ही मला सांगा ना, न्यूज दाखवायच्या म्हणजे सतत काहीतरी दाखवत राहायला पाहिजे. मग अगदी ह्यांच्या घरामध्ये असं असं झालं, त्यांच्या घरामध्ये तसं तसं झालं. अशा अगदी छोट्या गोष्टी याची बातमी करायची गरज पण नाहीये. अशाही गोष्टी आपल्याला बघायला लागतात. कारण काय? अतिरेक झालेला आहे. पण पूर्वीच्या काळी असं नव्हतं आणि सीडी नावाची एक लिमिटेड गोष्ट काही लोकांकडे असायची. तर त्या सीडीला कव्हर घालण्याकरता जरासं जाड प्लास्टिक असायचं. तर त्या सीडी कव्हर हा एक महत्वाचा थर्मोप्लास्टिकचा पार्ट आहे. मग आहे पॉलिथिलीन, पीई. या पॉलिथिलीनच्या पिशव्या आपण म्हणतो ना पॉलिथिन बॅग ते हेच आहे. त्यापासून पिशव्या, पॅकिंग साहित्य, बरोबर? ह्या गार्डनचे पाईप बीप ह्या सगळ्या गोष्टी त्या थर्मोप्लास्टिकच्या बनलेल्या असतात.
पेटल्या, त्याच्यावरती आग लागली किंवा त्या मेल्ट झाल्या तरी पण त्या प्लास्टिक पासून तुम्ही नवीन काहीतरी बनवू शकता. स्वतः बनवायची गरज नाहीये. तर तुम्ही देऊन टाकलं भंगारमध्ये तर ते लोकं ते मशीनमध्ये टाकून ते करतात. त्याचं एक इंडस्ट्री आहे रिफायनिंगची. तर आपण आपल्या घरामध्ये हा उद्योग नाही करू शकत. शिवाय प्लास्टिक जाळल्यावरती एक विचित्र वास येतो कारण त्याच्यातनं काही हार्मफुल असे गॅसेस बाहेर पडतात. तुम्हाला माहिती असेल प्लास्टिक जाळल्याचा वास कसा वेगळाच असतो, हो की नाही? सो तसं काही आपण करायचं नाही. आपण जर खराब झालं, डॅमेज झालं, तर ह्या सगळ्या वस्तू ऑटोमॅटिक भंगारवाल्याकडे देतो की नाही? तिकडनं ह्याचा रिसायकलिंगचा प्रकार होऊ शकतो. मग आहे पॉलिप्रॉपिलिन म्हणजे पीपी. ह्याच्यामध्ये असतात वाहनांचे भाग, प्रयोगशाळेतील उपकरणे. हे थोडंसं जरा विशिष्ट पद्धतीच्या कामाचं प्लास्टिक आहे. वाहनांचे भाग. तुम्हाला माहितीये की एखाद्या गाडीमध्ये, एखाद्या कारमध्ये किंवा एखाद्या बाईकमध्ये, स्कूटीमध्ये प्लास्टिकचा बऱ्याच अंशी सहभाग असतो. अनेक गोष्टी प्लास्टिकच्या बनलेल्या असतात. त्याच्यासाठी हे स्पेशल टाइप ऑफ प्लास्टिक असतं. मग आहेत प्रयोगशाळेमधली उपकरणं. प्रयोगशाळेमध्ये पण बरीच उपकरणं असतात जी प्लास्टिकची असतात. जसं की मेजरिंग सिलेंडर असतं हं, किंवा काही बीकर असतात प्लास्टिकचे, काही इन्स्ट्रुमेंट्स असतात, बरोबर? तर ह्या सगळ्याला बनवण्याकरता जरा टफ प्लास्टिक लागतं. ते असतं थर्मोप्लास्टिक. दुसरा प्लास्टिकचा प्रकार आहे थर्मोसेटिंग. थर्मोसेटिंग म्हणजे एकदा बनलं की बंद. परत तुम्ही त्याला काहीही करू शकत नाही. तुटेल, फुटेल पण वाकणार नाही. पुष्पा असतं ते पुष्पा. उदाहरणार्थ बॅकेलाइट. इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे कॅबिनेट किंवा विद्युत स्विच. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की नाही, आपण ज्याला ऑन ऑफ करतो की नाही, ते आपलं मेन स्विच किंवा इलेक्ट्रिक स्विच. याची बटणं बघा तुम्ही, कोपऱ्यावर तुटून जातात ती. पण ती एकदा तुटली की ती कशी कडक दगडासारखी लागतात. म्हणजेच काय? ती जी आहेत, ती एकदा बनली की ते वितळत नाही, विरघळत नाही, काही नाही. ते तसे तसेच दगडासारखे बनून राहतात. मग मेलेमाइन म्हणजेच काय? आपल्या घरातली भांडी किंवा विद्युतरोधक आवरणे, बरोबर ना? जसं आपण म्हणलं कुकरचा किंवा तव्याचा जो काही हँडलचा भाग असतो काळ्या रंगाचा, ते प्लास्टिकचंच बनलेलं असतं, हलकं-फुलकं, बरोबर? आणि आतला तवा किती पण तापला, तरी पण प्लास्टिकला काही होत नाही वरच्या. वर्षानुवर्ष ते झाकण तसंच राहतं त्याचं. म्हणजेच ते आहे मेलेमाइन. एकदा बनलं की बनलं. थर्मोसेटिंग येते. मग आहे पॉलियुरेथेन. ह्याच्यामध्ये येतात फर्निचर आणि वाहनांच्या सीट्स. आपण मगाशी जे बोललो होतो, की पर्याय म्हणून चांगलं प्लास्टिक आपण लाकडाला फर्निचर वगैरे मध्ये वापरू शकतो. जसं डायनिंग टेबल लाकडाचे असतात. त्याच्यापेक्षा खूप कमी खर्चामध्ये आणि जास्त चांगले आणि मोठे प्लास्टिकचे डायनिंग टेबल इझिली मिळतात. बरोबर? वाहनांचे सीट्स, गाड्यांचे जे सीट कव्हर असतात, सीट्स असतात, त्याच्यामध्ये पण बऱ्याचदा अशा पद्धतीचा प्लास्टिकचा वापर होतो. मग आहे पॉलिस्टर. त्याच्यामध्ये फायबर म्हणजे काच किंवा कापड उद्योग अशा ठिकाणी पॉलिस्टर म्हणजे काय? कापड निर्मिती करता त्याचा वापर होतो. आता प्लास्टिक आणि पर्यावरण हा फार महत्वाचा मुद्दा आहे. प्लास्टिक आपला बेस्ट फ्रेंड आहे. कारण खरंच प्लास्टिकने आपलं आयुष्य बऱ्यापैकी सोपं केलंय. पण प्लास्टिक प्रत्येक गोष्टीला बेस्ट ऑप्शन नाहीये. प्लास्टिक स्वतःच एक प्रॉब्लेम आहे. आपण याला निर्माण केलं आपली गरज म्हणून. पण हळूहळू आता याने सगळ्या पृथ्वीवरती राज्य करायला सुरुवात केली आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम प्लास्टिकचा हा आहे की ते विघटित होत नाही. एकदा बनलं की बनलं. आता असं म्हणतायत, असं रिसर्च चाललाय, की काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे काही सूक्ष्मजीव हे प्लास्टिक खातात. कुठलं प्लास्टिक? कसं प्लास्टिक? पण ह्या सगळ्यावरती आता सध्या अभ्यास सुरू आहे. याच्यावरती एक विचित्र मराठी सस्पेन्स काइंड ऑफ कॉमेडी मूव्ही पण आला होता. वाळवी. तुम्ही कधी बघितलं असेल तर. वाळवी जसं लाकूड खाते की नाही, तशी ती वाळवी प्लास्टिक खाण्याचा प्रयोग करत होती ती बाई त्यातली. सांगायचा मुद्दा असा आहे, की हे जे प्लास्टिक आहे हे सहजासहजी विघटित होत नाही. बरोबर? त्याच्यामुळे ते अतिशय भयंकर आहे पर्यावरणाच्या दृष्टीने. पर्यावरणामध्ये एकदा हे प्लास्टिक बनून गेलं, की त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कचरा बनतो. आता जरा विचार करा. प्लास्टिकच्या बाटल्या आपण ज्या प्रवासामध्ये जातो, पाणी पिण्याकरता म्हणून प्लास्टिकची बाटली घेतो. पाणी संपलं की आपण काय करतो ती बाटली फेकून देतो. फार-फार तर घरी आणतो त्याच्यामध्ये दुसरं काहीतरी ठेवतो. पण त्या एवढ्या हे असतात अ, काय बरं म्हणतात अं, पातळ असतात, की त्यांना तुम्ही काही करू पण नाही शकत. म्हणजे त्या खराबच होतात.
बरोबर, वाकून जातात, कारण ते टफ मटेरियल नसतात. तर ह्याचा अर्थ असा आहे की अ, ह्या अशा पद्धतीने बनलेल्या प्लास्टिकच्या ज्या बाटल्या असतात किंवा प्लास्टिकच्या पिशव्या असतात, या सगळ्या नॉन रिन्युएबल आहेत, म्हणजे नॉन रियुजेबल आहेत. ऍक्च्युली एकदा बनल्या की बनल्या. मग काय करायचं? एवढे लोक एवढ्या ठिकाणी फिरायला जातात, एवढ्या वस्तू प्लास्टिकच्या वापरतात आणि एवढ्या वस्तूंमुळे तयार होणारा जो कचरा आहे तो कुठे कुठे फेकत राहतात. पाण्यामध्ये जेव्हा या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या जमा होतात ना, नदीमध्ये, ओढ्यामध्ये, बरोबर? त्या सगळ्यामुळे काय होतं? तिथे चोकअप होतो. चोकअप होतो म्हणजे सगळंच्या सगळं ते अडकून जातं. त्याच्या पुढे तो कचरा जातच नाही. आणि त्यामुळे तिथे सगळंच्या सगळं पाणी साठून राहणं, पूर येणं त्या भागामध्ये, स्पेशली पावसामध्ये. पूर्वी म्हणजे काही वर्षापूर्वी मुंबईमध्ये लोकांच्या घरात पाणी गेलं होतं. ढगफुटी झाली होती. 2006 ची गोष्ट आहे. पाणी गेलं होतं कारण की तिकडे मुंबईला मिठी नदी म्हणून एक नदी आहे. नदी आहे म्हणजे होती. त्याच्यावर लोकांनी सगळी घरं बांधून बिंधून ते सगळ्या बाजूने त्याची गटार करून टाकली. शिवाय एवढं एवढं वापर आहे मुंबईमध्ये, म्हणजे जनसंख्या एवढी आहे की त्या सगळ्यामुळे तयार झालेला कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या बिटल्या सगळं त्या नदीमध्ये जमा होऊन होऊन त्या नदीचा प्रवाह तर कुठल्या कुठेच गेला होता. सगळा तो कचराच्या कचराच तिथे सगळीकडे बंद करून टाकलं त्या कचऱ्यामुळे. म्हणजे सगळे बाहेर जाण्याचे पाण्याचे रस्तेच बंद केले आणि वरनं पाऊस आणि खालनं हा सगळा पाण्याचा प्रॉब्लेम. म्हणून लोकांच्या अगदी घरात पाणी गेलं होतं. अतिवृष्टीचा परिणाम. हे जसं मुंबईला झालं तसं कुठेही होऊ शकतं. कारण काय? पावसाचं पाणी किंवा पुराचं पाणी वाहून जाण्याकरता त्याला रस्ता पाहिजे, बरोबर? पाण्याचा निचरा होण्याकरता सुविधा पाहिजे, पण ते होऊ शकत नाही. तर त्यात तो रस्ताच अडकून गेला आणि प्लास्टिक पाण्यामध्ये विरघळत नाही, खराब होत नाही, कुजत नाही, काही होत नाही. वर्षानुवर्ष तसंच पडून राहतं. जिकडे जिकडे पाणी जाईल तिकडे तिकडे प्लास्टिकचा कचरा त्याच्यावर वाहत वाहत जाईल, कारण हलकं असतं ते वजनाला. म्हणजेच काय? तिथे असणाऱ्या सगळ्या जलचरांची सुद्धा एका प्रकारे आपण जीवितहानी करतोय, बरोबर की नाही? ॲक्वेटिक लाईफ. म्हणजे हे जे प्लास्टिक आहे ह्याचा पर्यावरणावरती पाण्याच्या बाबतीमध्ये असा परिणाम होतो. आता विचार करा, प्लास्टिक आहे, खूप कचरा झालाय, आता आम्ही हा जाळून टाकतो. असा विचार करून तुम्ही प्लास्टिक सगळं जाळून टाकलं तर काय होईल? कॉमन सेन्स आहे ना. प्लास्टिक जाळल्यानंतर त्याच्यातनं जो धूर निर्माण होतो तो अतिशय अनारोग्यकारक आहे, बरोबर? म्हणजे तुम्ही त्याला पाण्यात फेकलं तरी प्रॉब्लेम आहे, जाळून टाकलं तरी प्रॉब्लेम आहे. जाऊ दे ना, मग आम्ही जाळतही नाही, पाण्यातही फेकत नाही, आम्ही त्याला कचरा म्हणून देऊन टाकतो, बरोबर? आमच्याकडे घंटागाडी येते, त्या घंटागाडीमध्ये आम्ही हा कचरा देऊन टाकतो. आम्ही घरामध्ये काहीच करणार नाही त्याचं. मग घंटागाडी काय करेल? तुमच्या घरातला कचरा सगळा जमा करेल आणि तुमच्या एरियातला सगळा कचरा जमा करेल आणि मोठ्याच्या मोठ्या कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंडवरती नेऊन टाकेल. आता त्या डम्पिंग ग्राउंडवरती जरा विचार करा, अनेक शहरांमधल्या, अनेक जिल्ह्यांमधल्या, अनेक प्रकारच्या कचऱ्याचा तिथे संचय आहे, बरोबर? तुम्ही जर पिक्चर बघितले असेल कोणते कोणते वेगळे वेगळे, तर त्याच्यात तुम्हाला कुठल्या तरी पिक्चरमध्ये नक्की या कचऱ्याचा ढीग कसा असतो ते दाखवलं असेल, बरोबर? तर सांगायचा मुद्दा असा की हा जो काही सगळा प्रॉब्लेम आहे जमिनीवर कचरा जमा करण्याचा, तो कधीच सुटणार नाही, कारण त्याचं विघटन होणार नाही. कुठला कुठलाही कचरा असू द्या, तो थोड्या एका विशिष्ट काळामध्ये जर विघटित झाला, तर तिथली जमीन स्वच्छ होते. तुम्हाला उदाहरण सांगते, समजा एखादा कुत्रा, मांजर, कुठलाही प्राणी जर मेला आणि असाच आपोआप जमिनीवर त्याची डेड पडून राहिली, तर आपल्याला माहिती आहे की त्याचा घाण वास येतो, ते खराब दिसतं वगैरे वगैरे, ते सगळं बरोबर आहे. कारण त्याचं विघटन होत असतं. पण या काही दिवसांनंतर तुम्ही त्या गोष्टीवरती जरा निरीक्षण करून पाहिलं त्या गोष्टीचं, तर तुम्हाला समजेल की त्याच जागेवरती आधी बरोबर व्यवस्थित आपल्याला जो काही प्राणी किंवा जे काही कोणी मेलेलं दिसलं होतं, ते आता हळूहळू गायब झाले. पूर्णपणे विघटित होतं, गायबच होऊन जातं. पण प्लास्टिकच्या बाबतीमध्ये असं होत नाही ना. त्याला आपण म्हणतो अ, स्थल प्रदूषण, म्हणजे सॉइल पोल्युशन. ज्या जमिनीवरती हे पडलेलं आहे प्लास्टिक, तिथं पडूनच राहतं ते. ती जमीन सगळी खराब होऊन जाते, पण काही फरक पडत नाही प्लास्टिकला. कारण प्लास्टिकने स्वतःहून तर काही केलेलं नाहीये. त्याचं विघटन होत नाही, कारण त्याचं मॅन्युफॅक्चरिंग किंवा त्याची जी रचना आहे
ती निसर्गातल्या पदार्थांप्रमाणे नाहीये. ठीक आहे. आता ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजेच काय आहे? सगळ्या प्रकारचं प्रदूषण, हवेचं, पाण्याचं, जमिनीचं आणि अतिरिक्त प्लास्टिकचा वापर. तुम्हाला माहिती आहे का आता असं म्हणतायत, की हे सारखं-सारखं प्लास्टिक आपण वापरून-वापरून ते हळू त्याचे सूक्ष्म कण आपल्या शरीरामध्ये पण प्रवेश करतात. आधीच आपण जे खातोय, ते काही फार हेल्दी नाहीये. त्याच्यामध्ये हे प्लास्टिक सारखं आजूबाजूला असल्यामुळे हे आपल्या शरीरामध्ये आता एंटर करतंय. काय माहिती काही वर्ष काय, काही शतकांनंतर माणूस दिसेल पण प्लास्टिक सारखा कदाचित. प्लास्टिक मानव. एनिवेज म्हणजे ह्या आपल्या उगाच कल्पना आहेत. सांगायचा मुद्दा असा हा जो प्लास्टिक आहे, हा आपल्या पर्यावरणाला हानी करतो. हवेमध्ये गेला तर विषारी वायूमुळे हवेतल्या सगळ्या सूक्ष्मजीवांना त्रास. पाण्यामध्ये गेला तर पाण्यामधल्या जलचरांना त्रास. आणि जमिनीवरती तो स्वतःच एक त्रासदायक खूप मोठा प्रॉब्लेम आहेच आहे. कारण प्लास्टिकचा कचरा कधीच संपणार नाही. साधं तुम्ही बिस्किट जरी घेतलं ना ₹5 तरी पण त्याला कव्हर पण प्लास्टिकचं असतं. बरोबर? कितीही चांगला पेन्सिल असला तरी पण तुम्हाला पेन्सिल आवडते. ती प्लास्टिकची बनलेली असते. त्याला एक डब्बी घ्या, हे घ्या, ते घ्या. तुम्ही स्वतःच त्या गोष्टी वापरल्यानंतर त्या छोट्या-छोट्या ज्या काही प्लास्टिकच्या पदार्थांना जसं की आपण लीड पेन्सिल घेतली, त्याचे जे लीड आहे किंवा त्याचे दुसरे काही भाग आहेत, ते फेकून दिले, तरी सुद्धा ते कुठे जाणार आहेत? परत कचऱ्यातच जाणार आहेत. ह्याचा अर्थ असा आहे की ह्या सगळ्या गोष्टीला अंतच नाहीये. प्लास्टिक आपल्याला खूप साऱ्या ठिकाणी मदत तर करतोय, पण प्लास्टिकमुळे सगळं आपलं जे काही वापरातल्या गोष्टी आहेत त्या सगळ्यावरती त्याचं आता राज्य चाललंय एका प्रकारे. पूर्वीच्या सगळ्या गोष्टी आता मोबाईलने खाऊन टाकल्या आणि मोबाईलमध्ये भरपूर गोष्टी प्लास्टिकच्या बनलेल्या आहेत. बरोबर? म्हणजेच काय, हा एक असा मित्र आहे, जो हळू आपल्या आयुष्यामध्ये अतिरेक करतोय प्रत्येक गोष्टीत. मग याचा उपाययोजना म्हणून काय करायची? उपाययोजना अशी, की ह्या प्लास्टिकच्या पदार्थांना आपण जितकं गरजेचं आहे तितकंच वापरायचं आणि जिकडे चांगले पर्याय आहे तिकडे त्या पर्यायांकडे जायचं. असं मी तुम्हाला म्हटलं ना, बारीक-बारीक कण त्याचे आपल्या शरीरामध्ये जातायत. म्हणजे विचार केला तर किती भयंकर गोष्ट आहे. हो की नाही? म्हणजे आता ह्या प्लास्टिकला पर्याय आहे का? शोधून काढला पाहिजे. जे पूर्वीचे पर्याय आहे, जिथे वापरणं शक्य आहे, तिथे ते नक्की वापरायला पाहिजे. जसं सगळेच म्हणतात, प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नका. पण किती लोकं असं स्वतः करतात? लोकांना सांगणं फार सोपं आहे. प्लास्टिकची पिशवी वापरायची नाही, त्याने प्रदूषण होतं. अरे पण तुम्ही भाजी घ्यायला जाता, तेव्हा तुमच्याकडे असते का प्लास्टिकची पिशवी? आज माझा काही प्लॅनच नव्हता भाजी घेण्याचा. मी चालता-चालता इकडे मला कोणीतरी भेटले म्हणून आले, तर भाजीच घेऊन जाते आता. आणि भाजीच घेऊन जाते म्हणजे मग काय करते, "द्या मावशी तुमच्याकडची पिशवी." मी आज पिशवी आणलेली नाहीये. म्हणजे काय, स्वतःही तेच करायचं आणि स्वतःच लोकांना बोलत राहायचं. असं करून ह्या समस्येचं निराकरण होणार नाहीये. आपल्याला काय करावं लागेल, स्वतःलाच आपल्याला ठरवाव्या लागतील काही गोष्टी. आता ह्याचं तुम्हाला मी माझ्या घरातलं उदाहरण सांगते. तुम्हाला वाटेल की हे काय पण काय सांगतायत. पण खरंच सांगते. जर आपल्या आयुष्यामध्ये पर्याय असतील प्लास्टिकला, तर आपण का नाही विचार करायचा? माझ्या घरामध्ये माझी मुलं जेव्हा छोटी होती ना शाळेमध्ये, तर त्यांना अ, छोट्या-छोट्या वॉटर बॉटल वेगवेगळ्या प्लास्टिकच्या चांगल्या असतात बघा वेगवेगळ्या, त्या दिल्या. त्यांनी हरवून टाकल्या. छोट्या मुलांचा काय भरोसा असतो? कधी काय हरवतात, कधी काय हरवतात. टिफिन, टिफिन तर ते जसं मी म्हटलं ते लीक होतात. म्हणून मग त्यांना वेगवेगळे रंगीबेरंगी आकारांचे टिफिन घेऊन दिले. ठीक आहे. त्याचं हे तुटलं, ते तुटलं, ते तुटलं. डब्बे आपटले, खाली पडले की तुटतात प्लास्टिकच्या डब्यांना काय? म्हणजे प्लास्टिकच्या अशा 2 गोष्टींचा वापर समजला, की एक तर ते हानिकारक आहे. त्याचा काही उपयोग नाही. पाणी आणि खाण्यामध्ये तर प्लास्टिक नकोच. पण मग थोडे मोठे झाल्यावरती मग समजलं, की आता ह्याला पर्याय आपण शोधला पाहिजे आणि आता हे बरोबर वस्तू घरी घेऊन येतील. मग आता त्यांचे प्लास्टिकचे डबे बदललेत. स्टीलचा डबा आहे खाली आणि झाकण वरनं प्लास्टिकचं आहे. म्हणजे काय होतं, गरम पदार्थ त्याच्यामध्ये ठेवले ना स्टीलच्या डब्यामध्ये तरी काही प्रॉब्लेम नसतो. ते गार होईपर्यंत त्या डब्यामध्ये ठेवून द्यायचे भाजी आणि पोळी आणि मग नंतर लीक प्रूफ झाकण आहेत. झाकणं चांगल्या प्लास्टिकची आहेत. प्लास्टिकची आहेत कारण लीक होत नाहीत आणि हलकी आहेत. डबा आहे स्टीलचा, झाकण आहे प्लास्टिकचं असे पर्याय असतात. दुसरं पाण्याच्या बाटल्या. सगळ्या पाण्याच्या बाटल्या प्लास्टिकच्या बदलून आता स्टीलच्या बाटल्या. अंघोळीची बादली सुद्धा आधी स्टीलची बादली आणि झाकण आपलं मग्गा वगैरे स्टीलचा होता. आता मोठी स्टीलची बादली आणि त्याच्यामध्ये ते आपलं तांब्याचे तांबे असतात ना आपण ते पूजेला वगैरे वापरतो. असे एक्स्ट्रा असतातच आपल्या घरामध्ये. तेच ठेवून दिलंय बाथरूममध्ये अंघोळीला आता. कारण काय?
जितका प्लास्टिकचा वापर आपण आपल्या आयुष्यामधनं कमी करू तितकं आपण आपलं भविष्य बरं करू. आणि ही सवय आपण स्वतः लावून घ्यायला पाहिजे, हो की नाही? असा आहे आपला मित्र प्लास्टिक. पुढच्या वेळेला आपण थर्मोकॉल बघू. थर्मोकॉल हा प्लास्टिकचा जरा लांबचा भाऊ आहे. त्याची रचना, त्याची निर्मिती, त्याचं उपयोग इंटरेस्टिंग आहे थर्मोकॉल. आणि त्याच्यानंतर आहे काच. थर्मोकॉल आणि काच या दोन्ही गोष्टी आपल्या पुढच्या वेळेला होतील. आज आपण इकडे थांबूया. प्लास्टिकवरती आपण खूप चांगली सविस्तर चर्चा केली. मला असं वाटतं तुम्हाला ह्यात काही शंका नसाव्यात. असतील तर तुम्ही मला कधीही विचारू शकता. थांबूया आज आपण इकडे. अरे, अजून 8 मिनिटं आहेत का? ओके, म्हणजे माझं घड्याळ वेगळं दाखवतंय फोनमध्ये. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. संगीता मॅम, और 10 मिनट है क्या? ओके. ऑलरेडी इकडे 43 दाखवते, म्हणजे आपल्याकडे अजून वेळ आहे. मग काही प्रॉब्लेम नाही. मग आपण थर्मोकॉल करू. नाही, 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 नाही. आपण आता पुस्तकातनं प्लास्टिक बघू. ते बाकीच होतं आपलं. थर्मोकॉल सुरू करण्याकरता आपण पुढच्या वेळेला बघूया. सी दिस. मानवनिर्मित पदार्थ. ह्याच्यामध्ये बघा, आपल्या ह्या चित्रामध्ये तेच दिलंय. आपण कोणत्या कोणत्या वस्तू वापरतो. डब्बे आहेत, काय काय आहेत, बादल्या बिदल्या, स्टूल, सगळंच प्लास्टिकचं ठेवलेलं आहे इकडे. तर हा प्लास्टिक म्हणजे काय आणि त्याचा वापर कसा होतो? आकारियता गुणधर्म असणारे आणि सेंद्रिय बहुकारी वारिकांपासून बनवलेले मानवनिर्मित पदार्थ म्हणजे प्लास्टिक. हे आपण बघितलं. सगळ्याच प्लास्टिकची रचना एकसारखी नसते. काहींची रचना रेखीय तर काहींची चक्राकार असते. उष्णतेच्या होणाऱ्या परिणामाच्या आधारावरती प्लास्टिकचे 2 प्रकारामध्ये विभाजन होते. त्याला आपण म्हणतो थर्मोप्लास्टिक आणि दुसरं आहे थर्मोसेटिंग, जे आपण मगाशी बोललो ते. म्हणजे काय? उष्मामृदू आणि उष्मादृढ. बरोबर? ह्याचे उपयोग म्हणजे घरातील विद्युत उपकरणांची बटणे, कुकरचे हँडलवरील आवरण वगैरे उष्मादृढ. आणि उष्मा मृदूमध्ये कोण कोण आहे? पॉलिथिन, पॉलिव्हिनाइल क्लोराईड, खेळणी, कंगवे, ताट वगैरे वगैरे ज्याच्यामध्ये आपण वापरतो ते. आता याचे काय आहे? याच्यामध्ये या प्लास्टिकला हवा तसा आकार देता येतो, बरोबर? आणि एकदा बनलं की पुन्हा त्याला रियूज करता येतं. थर्मोसेटिंग मध्ये काय? हे एकदा बनवले, विशिष्ट आकाराला प्राप्त झाला की पुन्हा उष्णता देऊन त्याचा आकार आपल्याला बदलता येत नाही. कोण? उष्मादृढ. बरोबर? असे आपले उष्मादृढ आणि उष्मा मृदू असे 2 प्लास्टिकचे प्रकार आहेत. आता प्लास्टिकची निर्मिती प्रक्रियेसंदर्भामध्ये तुम्ही अनेक व्हिडिओ बघा. तुम्हाला दिसतील खूप सारे व्हिडिओ आहेत. प्लास्टिक वेगवेगळ्या प्रकारचं असतं, त्याच्यामुळे त्याची निर्मिती प्रक्रिया पण थोडीफार बदलते. त्याच्या तुम्ही स्वतःचा एक छोटासा रिपोर्ट पण बनवू शकता, की अशा अशा गोष्टी बनतात ह्या प्लास्टिकच्या आणि हे प्लास्टिक बनतं असं. ठीक आहे? आता थर्मोप्लास्टिकच्या वस्तू बघा कशा आहेत. ह्या एकदा बनल्या की वितळवून पुन्हा आपण त्यांना रियूज करू शकतो. पण या थर्मोसेटिंग हे एकदा बनलं की हे वितळत नाही, विरघळत नाही आणि याचा आपल्याला काही तोडफोड झाल्यानंतर काही करता पण येत नाही. त्याला रियूज करता येत नाही. गेलं की गेलं हे कामातनं. थर्मोसेटिंग आहे. ठीक आहे. आता प्लास्टिकचे गुणधर्म आपण बघितले होते. ते एकदा पुस्तकातनं बघूया आपण. ते गंजत नाही, त्याचं विघटन होत नाही. हवेतली आर्द्रता, उष्णता, पाऊस यांचा परिणाम होत नाही. कोणत्याही रंगाच्या वस्तू बनवता येतात. आकारियता या गुणधर्मामुळे त्याला कोणताही आकारही देता येतो. ते उष्णता आणि विद्युतचा दुर्वाहक आहे आणि ते वजनाने हलके असल्यामुळे वाहून नेण्यास सोयीचंही आहे. बरोबर ना? एका ठिकाणून दुसरीकडे नेण्याकरता ते किती सोपं आहे, हलकं आहे. कारण काय येते? वजनाला हलकं आहे, लाईट वेट. बरोबर? आता आपल्या पुस्तकामध्ये आणखीन टेबल दिलेले आहेत. प्लास्टिकचे प्रकार आणि उपयोग. थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग. थर्मोप्लास्टिक मध्ये काय आहे? पीव्हीसी. कशापासून? बाटल्या, रेनकोट, पाईप, तारांची आवरणं, फर्निचर
पॉलिस्टायरीन, पॉलिथिलीन, पॉलिप्रोपिलीन ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण पुन्हा पुन्हा बनवून वापरू शकतो. पण खाली जे आहे थर्मोसेटिंग, त्याच्यामध्ये कोणाचंही काहीही असं काय बरं म्हणू आपण, चेंज होत नाही एकदा बनवलेल्या वस्तू. उदाहरणार्थ बॅकलाइट, वस्तूचे जे काही आवरणं असतील किंवा हँडल असतील, बरोबर, ज्यांना मोल्ड करून काहीही करायची गरज नाही, एकदा बनले की बनले, परत त्याला रियूज नाही करता येणार, असे जे असतात ते थर्मो सेटिंग. उदाहरणार्थ आहे मेलेमाइन, कप, बशा, प्लेट, ट्रे वगैरे अशा सगळ्या वस्तू, विमानाच्या इंजिनाचे भाग, काही ध्वनिरोधक आवरणं इत्यादी. पॉलियुरेथिन, सर्फबोर्ड, छोट्या बोटी, फर्निचर वगैरे ह्या सगळ्यांमध्ये हे पॉलियुरेथिन वापरतात. मग आहे पॉलिस्टर. आपल्याला माहिती आहे पॉलिस्टरचा वापर हा कपडे बनवण्याकरिता किंवा लेदर प्रिंटिंग करता होतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आज आपण इथे थांबूया. प्लॅस्टिकचा अभ्यास आपला बऱ्यापैकी झालेला आहे. पुढचा सगळा जो आहे तो प्लॅस्टिक आणि पर्यावरणाचा मुद्दा आहे. आपल्या पुस्तकामध्ये ह्या बाबतीत आपल्याला 4R, रिड्यूस, रियूज, रिसायकल आणि रिकव्हर, हे 4 मंत्र दिलेले आहेत आपल्याला. कमी वापर करा, पुन्हा वापर करा, पुनर्चक्रीकरण करा आणि पुन्हा प्राप्त करा. त्याला पुन्हा मिळवा. प्लॅस्टिकच्या वस्तू फेकल्या की फेकल्या असं नाही करायचं, त्याला नीट वापरायचं. ठीक आहे. आणि इथे बघा कोणत्या वस्तूचं विघटन किती वेळात होतं. भाजी 1 ते 2 आठवड्यामध्ये, सुती कपडा 1 वर्ष, लाकडाला 10 ते 15 वर्ष आणि प्लॅस्टिकला विघटित व्हायला हजारो वर्ष लागतात. तेवढा तर आपला जीव पण नाहीये हजारो वर्ष जगेल एवढा, पण इतकी वर्ष लागतात त्याला विघटित व्हायला, म्हणजे ते काय अविघटनशील आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं प्लॅस्टिक आज इकडे संपलेलं आहे. आपण पुढच्या वेळेला थर्मोकॉल आणि काच हे दोनही मुद्दे बघूया. चला, थँक्यू.